नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मैं शेख अब्दुल नईम शेख अब्दुल रहीम, वार्ड नंबर 108 सिल्क मिल कॉलोनी। हम ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला के ऑफिस पे आए हुए हैं। हमारे 2-3 मसले हैं। घरों के सामने से ड्रेनेज पाइपलाइन बह रही है, उसको कोई देखने को तैयार नहीं है। महानगर पालिका को लेटर दिए, हमारे टैक्सेस वगैरह पूरे क्लियर होने के बावजूद भी ड्रेनेज का पानी हमारे सीमेंट कंक्रीट के रोड पे से मेन रोड के ऊपर बह रहा है। इसमें अगर किसी बच्चे का कुछ का नुकसान हो जाता है तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? लेटर देने के बाद भी काम नहीं हो रहे, बजट नहीं है, कोई ऑफिसर देखने को तैयार नहीं है। टैक्सेस तो बराबर वसूल कर रहे हैं मगर अमल बजावनी कोई भी नहीं कर रहा है। क्या वैसे ही पानी का भी मसला है। पानी के दिन जो पानी आ रहा है, एक दिन बढ़ते जा रहा है पानी का, और पानी कम दाब में छोड़ा जा रहा है, जिसकी वजह से आखिरी घर वालों को पानी मिलने भी मुश्किल हो रहा है। 8 दिन में 10 दिन में एक बार पानी आ रहा है, पानी की भी पूरी किल्लत नहीं होती। टैंकर मंगाना पड़ेगा। हम टैंकर मंगाते, हर घर वाले पानी आने के बाद भी अपने अपने टैंकर अलग अलग मंगाते हैं और उसके हम पूर्तता कर रहे हैं। लिहाजा वार्ड नंबर 8 सिल्क मिल कॉलोनी की तरफ ध्यान दे। महानगर पालिका के अधिकारियों से गुजारिश है कि इसकी तरफ ध्यान दे। जो भी इसके इंचार्ज है, ड्रेनेज का हो या वाटर पाइपलाइन का हो, वो इसके तरफ मेहरबानी कर दे। यार इतना कहते हुए हमारे 2 शब्द ख़त्म कर। मैं मोहम्मद शोएब, सिल्क मिल कॉलोनी वार्ड नंबर 108 से। मैं अभी कॉर्पोरेटर साहब के पास आया हूँ कुछ मसले लेकर, क्योंकि अभी ग्राउंड में जो पानी की टांकी का काम चालू है उसमें ऐसी दिक्कत है कि बहुत दिनों से गड्ढा खोद दिया गया है, लेकिन उसके ऊपर काम आगे नहीं बढ़ रहा है। उसकी वजह से ये दिक्कत हो रही है कि वहाँ पर पानी बारिश का बहुत ज़्यादा भर गया है, जिससे बहुत सारे बच्चों की जान जोखिम जा सकती है। पानी हरा हो गया है, मच्छर हो रहे हैं, वहाँ पे कीड़े भी निकल रहे हैं। 1-2 बच्चे उसमें पानी में गिर भी गए थे, तो उससे उनकी जान को बहुत बड़ा जोखिम है, बच्चों की जान को। तो कॉर्पोरेटर साहब के पास इसीलिए आया हूँ कि वो पानी की टांकी का काम स्टार्ट करो या वापस से उसको फिल कर दो, क्योंकि वो जो मटेरियल है वो ग्राउंड में भी डाल दिया गया है बहुत सारा। उसके ऊपर बच्चे क्या है जा रहे हैं और फिसल भी जा रहे हैं, तो 2-3 बच्चों के हाथ पैर टूट भी गए हैं वहाँ पे। तो कॉर्पोरेटर साहब से रिक्वेस्ट है कि वो आला अधिकारियों से बात करके इस पानी की टांकी का मसला हल करें। और वहाँ पर ऐसा है, कॉर्पोरेशन हॉल में पानी की टांकी जो बन रही है, वहाँ पे बाजू में शादी खाना है, वहाँ पे खाना बनाया जा रहा है, वही धूल मिट्टी खाने में जा रही है। गरीब लोग वहाँ पे शादी करते हैं, उनके खाने का नुकसान हो सकता है। तो कॉर्पोरेटर साहब से रिक्वेस्ट है कि वो आला अधिकारी से बात कर इस मसले को जल्द से जल्द हल करें। आज माझ्यापाशी माझ्या वार्डाचे लोक आलेले। मी कमिशनर साहेबाला आत्तापर्यंत 20 लेटर साहेबाला स्वतः मी 2 बार जाऊन भेटलो। साहेबाला म्हणलो की बाबा ती पाण्याची टाकी खड्डा खाल्लेला आहे, मी बुजवा तर काम तर चालू आहे। तिथं शाळा आहे, मुलं आहे, तिच्या बाजूला मंगल कार्यालय आहे, तिथं गरीब पोराचे रोज लग्न होते। तिच्यानंतर बी आत्तापर्यंत साहेबांनी तिची दखल काही घेतली नाही। आणि दुसरी गोष्ट, साहेब 100 कोटी 200 कोटी रुपये जमा करून आले। आता लोकांचे काही काम होणार गेले, लोक माझ्यापैकी छोट्या कामापैकी ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, या अधिकारी ऐकायला तयार नाही। आणि टॅक्स तर तुम्ही जमा करू नका, आम्हाला ते टॅक्स काही जमा करा तुम्ही, तर लोकांचे काम तर करा। आज लोक परेशान आहेत। कमिशनर साहेब रोज पेपरमध्ये येऊ लागले, रोज सकाळी उठून कुठं चालले, ठीक आहे,
पण काम होईना गेले. अधिकाऱ्यांचं त्यांच्यावर वचक राहिलं नाही. जर असंच काम जर ती फक्त भाजपचे काम करते, सत्ताधारीचे काम करते, त्यांच्या टेजवर जाऊन बसून काम करून आले, ते एखाद्या खासदारानं आमदारानं बोललेलं तिच्यापाशी बरोबर जाऊन आले, मग मतलब आम लोकांचे काम होईना गेले. आज आम्ही साहेबाला सांगतो की साहेब सगळ्याचे काम करा. तुम्हाला सगळे लोक सारखे, तुम्ही कमिशनर फक्त भाजपचे नाहीत, तुम्ही सगळ्याचे कमिशनर आहो. सत्ताधाराचे तुम्ही कमिशनर राहो. सत्ता येते जाती, सत्ता जास्त दिवस राहत नाही. मग नंतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांना सांगून, अजून आमच्या नेत्याला सांगून आम्ही कंप्लेंट केलेली आहे. एकदा हिच्यानंतर आम्ही चांगले बी तेवढेच आहोत, वाईट बी तेवढेच आहोत. तुम्ही काम सगळ्याचे करा, सगळ्या वार्डचे काम करा. एखाद्याचे सत्ताधाऱ्याचे काम करू नका, सत्ताधाऱ्याच्या टेजवर जाऊन बसू नका. सत्ताधाऱ्यानं बोललेलं की तिच्या ऑफिसवर जाऊन चाललं. तर आज आम्ही 10-10, 20-20 लेटर दिल्यानंतर आज मी पाण्याच्या टाकीचे एवढे लेटर दिले. मला तिचं एक बी उत्तर आलं नाही, तिचं एक बी उत्तर आलं नाही. मी स्वतः भेटून दिलो त्या कमिशनरला, तरी बी आत्तापर्यंत मला तिचं उत्तर आलं नाही. की बा मी म्हणाला की बा ठीक आहे, तुम्ही तिथे कॉन्ट्रॅक्टर काम करत तर ती टाकी बुजवा तर खरं. एखादं गरिबाचं लेकरू मेलं तर तिची जबाबदारी कोण घेणार आहे? कमिशनर साहेब याचे जबाबदार राहते. आम्ही एवढे लेटर दिलो कमिशनर साहेब, तुम्हाला आज बी सांगणार, एखादं जर माणूस तिथं पोरगं लेकरू मेलं त्या दिवशी मी त्या मुलाला तुमच्या घरामध्ये तिथं घेऊन येईन तिथं पडं. ते आजच सांगू लागलं तुम्हाला, तुम्ही सगळ्याचे काम करा, सगळ्यांनी टेस्ट घेऊन आला, सगळ्याचे काम करा. एखाद्या भाजपचे सत्ताधाऱ्यांचे तुम्हाला काही तिथे एकट्याने ठेवलेलं नाही. तुम्ही नौकर शासनाचे आहो, भाजपचे नाही. आम्हाला आज बी तुम्हाला आम्ही समजून सांगून आलो, तुम्ही सगळ्याचे काम करा. आणि अधिकारी तुमचे एक बी ऐकायला तयार नाही. फक्त रोज टी व्हीवर तुम्ही त्या पेपरमध्ये येऊन आला. तर कमिशनर साहेब म्हणजे काय सिलेक्टेड वस्तीमध्येच काम करताय का? कारण सिलेक्टेड नाही, त्या फक्त त्या सत्ताधाऱ्याचेच काम करू राहिले कमिशनर साहेब. पहिल्यावर बघून आला आम्ही 15 वर्षामध्ये असलं कमिशनर. बाकीचे कमिशनर सगळ्याचे काम करा ना. ते भाजप पैसे देते का त्यांना? आता बाकीचं सगळं ते BJPचं आता बघा ना तुम्ही. एक नवीन अजून काहीतरी भोंगा फिरून आले मोदी सरकार. मोदी सरकार ती का मोदी का आझादीपासून का आझाद तिने केलं का भारताला? भारत सरकार आहे. तिच्यामध्ये हर चौकामध्ये बघा त्यांची काही गाडी हुडून आली, तिच्यामध्ये महानगरपालिकेचे लोक आहेत, सगळे गव्हर्नमेंटचे लोक तिच्यामध्ये. भाजपचे असे कधी प्रचार केले का प्रायव्हेटमध्ये? मोदीचं काय होतं याच्यामध्ये? भारत सरकार आहे, सगळे भारताचं आहे, तिच्यामध्ये तिच्या नावावर मोदी सरकार. बाकीचं ते आमच्या वार्डात तर आले नाही. मग मी बघत होतं तिकडं की मोदी सरकारनं काय काय केली. आता काय काय केली सगळ्यालाच माहीत आहे. मोदी 9 वर्षामध्ये एवढं, 75 वर्षामध्ये एवढं लोक परेशान नाही झाले, एवढे या 9 वर्षामध्ये आपले लोक झालेले. 9-10 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार तर येणारच नाही. लोक बी आज परेशान आहेत. आणि शासनाचे लोकांनी सत्ता इथे जाती, शासनाच्या लोकांनी शासनाचे लोकांचे पैसे घेऊन आले, लोकांचे काम करावं. एकीकडे 11 टाक्या बांधल्या, त्याचं टेस्टिंग पण झाली आणि आपल्याकडं 1.5 वर्ष झाले जवळपास खड्डा खोदून, तर ते अद्याप काम सुरू झालं नाही. तर म्हणजे यात कमिशनरचं काय चाललं आहे नेमकं? नाही, तिचं ऐकायला तयार नाही. बाकीचं कमिशनर आहे ना, ॲक्च्युली कमिशनर आता तिचं कॉन्टॅक्ट होतं म्हणजे 3 वर्षाचं का 2.5 वर्षाचं, त्याला तर होऊन गेली. आज ते टाक्या तेवढे सगळे जालनगरची टाकी ठोकून म्हणजे तशीच पडलेली, आमचं खणून पडलेली आहे. असे 10 टाक्या झाल्या म्हणजे का मोठं काम झालं का? अहो 300चं 900 कोटी झालं, 900चं 1200 कोटी झालं, 1200चं 1800 झालं, 1800चं 2800 कोटी झालं. तरी बी औरंगाबाद शहराला आपल्याला पाणी आत्तापर्यंत भेटलं नाही. आणि असंच अजून चाललं तर अजून 2-3 वर्ष आपल्याला पाणी भेटणार नाही. आज मी म्हणाला तुम्हाला 3 वर्ष झालं, कॉन्ट्रॅक्टर बदलू शकत नाही का तुम्ही? ताबडतोब बदलून दुसऱ्याला द्यावं काम. तुम्ही आता 18 कोटीचे 2800 कोटी गेला ना, कुठे गेले? किती पैसे घेतले त्याच्यामधून? पण कुठे काम का होईना गेले? आज कुठं आहे पाणी? एवढं पाणी, डॅमला पाणी अजून प्यायला पाणी नाही. आज 12-12 दिवस पाणी घेतं. आज टाक्या 10 झालीमध्ये त्या टाक्याला बी पाणी आणले अजून. आणि बाकीच्या आपल्याला टाक्या करणार कुठे झालेच नाही अजून.
कुठे गेलं काम? बाकी आम्ही त्या वेळेला डिव्हिजनल कमिशनरला लेटर दिलेला गेलो. तिथपर्यंत कोर्टामध्ये चालू आहे, कोर्टामध्ये केले. आता का किती वर्ष झालं, आता 20-22 वर्ष झालं शहराला, म्हणजे 300 कोटीचे 2800 कोटी झाले. आत्तापर्यंत वंचित आहेत लोक पाण्यापायी, आणि असंच अजून चाललं तर अजून 2-5 वर्ष आपल्याला पाणी भेटणार नाही. कमिशनरला किती दिवसाचा अल्टिमेटम दिलं? कमिशनरला आम्ही अजून 1-2 पत्र दिली. त्याच्यानंतर आम्ही जाऊन तिच्या दायलानामध्ये आमचं काम झालं नाही, पुस्तक आम्ही बसणार आहोत. बाकीचं आमच्या पाण्याच्या टाकीचं काम, लेणीचं काम आहे, आणि शहरामध्ये लई काम आहेत. मी शहराध्यक्ष असल्यामुळे माझ्यापैकी लई लोक येतात. तरी बी आम्ही सगळ्याचे लेटर घेऊन मी सगळ्याचं एक बार मी जाऊन भेटन. जर नाही केले साहेबांनी, त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठाला सांगून तिला काय करायचं करू. मी खाजा शरफुद्दीन मुल्ला, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.